तरल्लो भावानो, परत आपण गाडी भरली कपाटाचीच आणि आपल्याला भावानं जायचं होतं पुण्याला. आता पुण्यात कुठं चाललोय ते मी पुढे सांगतो. तर डिझेल टाकी फुल करून घेतली आणि लागलो हायवेला लागलो, टोल पास केला आणि पुढे लागलं ट्रॉफिक. ट्रॉफिक काही लय नव्हतं लागलेलं, थोडंसंच लागलेलं. ट्रॅफिक पास करून आलो मग पुढं आपल्याला जरा भीतीच वाटत होती आणेवाडीची टोल नाक्यावर आरटीओची. पण आरटीओ साहेब काय सुट्टीवर होतं वाटतं, नव्हतं काय. मग आलो पुढं आल्यानंतर आपल्याला नेरले जायो भाऊ. चहा पाणी करायला मग थांबलो खेड शिवापूर टोल नाक्यावर. चहा पाणी केला, आता म्हणलं चला जाओ. तिथून निघून आल्यानंतर आपल्याला काही एक्सप्रेसला जायचं नव्हतं, तर भावांना आपल्याला तळेगावातच जायचं होतं. म्हणून सरळ देव रोडकडे गेलो, तिथून लेप मारून डायरेक्ट तळेगावात. सकाळ पोहोचलो, गाडी बिडी घेतली, मग काय खाली करून झाल्यानंतर निघलो परतीच्या मार्गावर. काय आपल्याला आता रिटर्नचं काही जुगाड नव्हतं. ग्रीस मारत उभा राहिलेला यो दशरथ भाई. गाडी बघून भावाने इंस्टाग्रामला फोन करून मला थांबवला. म्हटलं भाऊ भेटायचं आहे. मग काय त्याच्याबरोबर जरा भेटलो, व्हिडिओ काढला आणि पुढं आल्यानंतर आपल्याला भावानं ही जितोचं जरा बारकं पिल्लू दिसतंय. आता काय लॉन्च अजून झालेलं नाही, टेस्ट ड्राईव्ह चालू आहे. लवकरच होईल लॉन्च. मला वाटतंय 3-4 टनाचं पासिंग असावं. आणि भावानो ही काय पुण्याच्या ट्रॉफिक मध्ये ही आपल्याला XUV 300 गाडी दिसली. भावानं लय भारी मॉडिफाय केलेली आणि वर बघा की भावानं जोकर कसा बसवलाय. मी म्हणतोय आपल्या पण गाडीला असलं काहीतरी टॅटू घ्यावा, तर घेऊन टाकूया भावानं, काही विषय नाही. आता पुढे जरा आलो तोपर्यंत ही गाडी बघा की इसूझू कंपनीची. काय भारी भावानं, केरळाच्या भावानं ह्या मॉडिफाय केल्या, खतरनाक दिसत होती, जापनीज मॉडेल गत. खेड शिवापूर पास बीस करून आलो पुढं, परतीच्या मार्गावरच होतो. आणि भावानं आपण रिटर्न येताना गाडी का भरली नाही, म्हणजे आपल्याला कंपनीत येऊन परत गाडी लोड करायची होती कोकणात. म्हणून मी काही गाडी भरायला पुण्यात थांबलो नाही. जाऊन परत म्हटलं गाडी भरून रिटर्न खाली करायला जुगाड होतंय, म्हणून म्हटलं चला जावं. त्यासाठी मी काय माल बघत बसलो नाही, आलो डायरेक्ट करडात आल्यानंतर घेतली गाडी भरून, आलो पंपात. आता निघायचं होतं ना, म्हणून टाकी जरा फुल केली. चला भावानं, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. इथून पुढचा ब्लॉग बघण्यासाठी भावानं जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.